नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत उद्योजकाची कार्ये। या आधीच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं विद्यार्थी मित्रांनो की उद्योजक कशाला म्हणायचं, उद्योजकाची व्याख्या काय आहे आणि उद्योजकाची वैशिष्ट्य कोणकोणती आहे। आता बघायचं आहे की उद्योजकाला उद्योजक बनत असताना कोणकोणती कार्य करावी लागतात किंवा तो उद्योजक झाल्यावर त्याला कोणत्या प्रकारची कार्ये करावी लागतात। तर तूच निर्माता नव्या विश्वाचा असं उद्योजकाबद्दल धाडसाचं विधान आपल्याला इथे मांडता येतं। आता परिस्थितीमध्ये फार प्रचंड प्रमाणात बदल झालेला आहे। उत्पादनात फार मोठ्या प्रमाणात बदल झाले आहे, तंत्रज्ञानात बदल झाले आहे, ग्राहकांच्या आवडीनिवडी बदलल्या आहेत, यंत्राचे स्वरूप बदलले आहे, वस्तू बदलल्या आहेत, सेवा नव्याने निर्माण होत आहेत। तेव्हा उद्योजकाने न बदलून चालणार आहे का? उद्योजकाला त्याची दृष्टी बदलावी लागेल, नसता ग्राहक उद्योजक बदलून टाकतील। अशा या बदलत्या काळात, स्पर्धेच्या युगात, माहिती तंत्रज्ञानाच्या गर्दीमध्ये, जागतिक बाजारपेठेच्या आवारात उद्योजकाची कार्य ही निश्चितच वाढलेली आहे, त्यांची जबाबदारी देखील वाढलेली आहे। त्याचबरोबर संदेशवहन, ई कॉमर्स, ई टुडे, ई बिझनेस, इंटरनेट, ईमेल मार्केटिंग अशी कितीतरी नावे त्यांच्या आजूबाजूला नव्याने उभी आहेत। अशा विविध कार्यांना उद्योजकांना पार पाडावे लागते। त्यामधीलच पहिलं कार्य आहे नवनिर्मिती करणे। आता नवनिर्मिती करणे, उद्योजक आता 21व्या शतकात मोठ्या प्रमाणात दैनंदिन बदल होत आहे। आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेत नवनिर्मिती करणे हे अत्यंत महत्त्वाचं कार्य आजच्या उद्योजकांवर आहे। नवनिर्मिती न करता कोणताही उद्योजक बाजारपेठेत स्पर्धेमध्ये उतरू शकत नाही। उद्योजकाने जुने तंत्रज्ञान, नवीन यांत्रिकीकरण, त्याचा उपयोग, नवीन व्यवस्थापन पद्धती, संगणक पद्धतीतील झालेले बदल आत्मसात करून त्याचा उपयोग उद्योगात करावा हे क्रमप्राप्त झालेलं आहे। समाजातील प्रत्येक घटकांना, ग्राहकांना नाविन्याची अपेक्षा वाढत आहे। ग्राहकांना नवीन वस्तू पुरविणे ही कर्तव्य व जबाबदारी उद्योजकांवर आहे। काहीतरी नवीन काही देण्याच्या दृष्टिकोनाने ग्राहकांच्या अपेक्षा ह्या फार वाढलेल्या आहे। ग्राहकांना काहीतरी नवीन हवं असतं, त्यासाठी उद्योजकाने ग्राहकांच्या अपेक्षा, त्यांच्या आवडीनिवडी ओळखून काहीतरी नवनिर्मिती करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि तो क्रमप्राप्त झालेला आहे। ग्राहकांना नवीन वस्तू पुरवणे ती कर्तव्य व जबाबदारी उद्योजकांवर फार मोठ्या प्रमाणावर आहे। त्यासाठी ग्राहकांच्या आवडीनिवडी, समाधान यांच्याकडे लक्ष देणे फार गरजेचं आहे। त्यानुसार कच्चा माल शोधणे, नवीन पद्धतीने, नवीन तंत्रज्ञानाने उत्पादन तयार करणे आणि ग्राहकांच्या निवडीस वाव देणे हे उद्योजकांचे एक प्रमुख किंवा महत्त्वाचं कार्य आहे की नवनिर्मिती सातत्याने उद्योजकाने केली पाहिजे। त्यानंतर आहे जोखीम स्वीकारणे। आता जोखीम स्वीकारणे, कोणत्याही उद्योगात धोका हा असतो। उद्योजकाला यशस्वी होण्यासाठी धोका स्वीकारण्याशिवाय कोणताही दुसरा पर्याय हा नसतो। मग उद्योजकाला त्याच्या साहसी प्रवृत्तीमुळे तो नवनिर्मिती करत असताना जोखीम हा स्वीकारत असतो। हा निर्णय घेताना उद्योजकाची प्रवृत्ती ही साहसी, पुढाकार वृत्तीची व धाडसी स्वरूपाची असायला पाहिजे। जोखीम स्वीकारताना त्याला नाविन्याची अनुभूती मिळते, त्याचबरोबर समाधान व आनंदही मिळतो। कोणत्याही व्यवसायात जितका जास्त धोका
तितक्याच प्रमाणात मोठा लाभ सुद्धा त्याला असतो. उद्योजकाला जोखीम स्वीकारत असताना अत्यंत विचारपूर्वक व आत्मविश्वासाने हा निर्णय घ्यावा लागतो. व्यावहारिकदृष्ट्या यशस्वी होणाऱ्या नवीन योजना अभ्यासपूर्ण तो अंमलात आणत असतो. त्यामुळे अशा प्रकारच्या जोखमीत मोठ्या प्रमाणात धोका, अडचणी, समस्या असल्या तरी सुद्धा तो सहजपणे सोडवतो आणि त्यातून मोठ्या प्रमाणात नावलौकिक, पैसा, नफा, उत्पादन मिळवून प्रतिष्ठा प्राप्त करत असतो. कोणताही व्यवसाय जर आपण बघितलं तर त्यामध्ये जोखीम ही असते, जोखीम ही स्वीकारावीच लागते आणि जितक्या जास्त प्रमाणात जोखीम असते तितका लाभ सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये त्याला मिळू शकतो. जोखीम स्वीकारत असताना उद्योजकाने अत्यंत विचारपूर्वक, आत्मविश्वासाने हा निर्णय त्याने घेतला पाहिजे. व्यावहारिकदृष्ट्या यशस्वी होणाऱ्या नवीन योजना अभ्यासपूर्ण त्याने त्याचा अभ्यास करून त्या गोष्टी अंमलात आणल्या पाहिजे आणि या सर्व येणाऱ्या संकटांना, जोखीमांना, समस्यांना, अडचणींना सामोरं जाऊन तो सहजपणे सोडवून आपले उद्योगांमध्ये नफा, पैसा, नावलौकिक व प्रतिष्ठा ही मिळवत असतो. त्यानंतर आहे उत्पादनाच्या साधनांचे संघटन करणे. तर उत्पादनांचे साधनं म्हणजे आता व्यवसायाला लागणारे जे काही साधन सामग्री आहे त्याचं एकत्रीकरण करणे म्हणजेच उत्पादन साधनांचे संघटन करणे होय. तर आता कोणालाही उद्योग उभारणीसाठी संघटन व्यवस्थापन हे फार महत्त्वाचा घटक मानला जातो. तर उद्योग स्थापन करताना उत्पादन सुरू करण्यापूर्वी सर्व पर्याप्त साधनांचे त्याला एकत्रीकरण करणे आवश्यक असते. उद्योग उभारणीसाठी योग्य जागा, भांडवल, यंत्रसामग्री, श्रमिक, कर्मचारी, कच्चा माल, वीज पुरवठा, रस्ते, वाहतूक, दळणवळण इत्यादी अनेक साधने त्यांना एकत्रीकरण करावी लागतात. त्यानंतरच उत्पादन हे सुरू करता येते. उत्पादनापूर्वी सुद्धा प्रकल्प अहवाल तयार करणे, भांडवल उभारणी, उत्पादन वस्तू, कच्चा माल, विपणन, यंत्रसामग्री, तंत्रज्ञान, पुरवठादार इत्यादींचा देखील अनेक घटकांची जुळवाजुळव उद्योजकाला करावी लागते. कर्मचारी व्यवस्थापन तिथे त्याला करावा लागतं आणि या सर्वांचे सूत्रीकरण, नियंत्रण उद्योजकाला करावे लागते. उत्पादन वस्तूंचा दर्जा कायम राहावा यासाठी सुद्धा विविध पद्धतीने आधुनिक यंत्रसामग्री, तंत्रज्ञान व त्याचा विकास करून वस्तूचं उत्पादन प्रक्रिया ही सुरू करावी लागते. त्यासाठी संघटन कौशल्य वापरून साधनांचं संघटन उद्योजकाला करावं लागतं. व्यवसायाला लागणारे प्रत्यक्षात व्यवसाय सुरू होण्याआधी आणि प्रत्यक्षात व्यवसाय सुरू झाल्यावर अशा 2 टप्प्यांमध्ये उद्योजकाला कार्य. व्यवसाय कसा सुरू करायचा यासाठी प्रकल्प अहवाल तयार करणे, कर्मचारी व्यवस्थापन, वस्तू निर्मिती, कच्चा माल कुठून मिळवणार आहे, कच्चा माल पुरवणारे, साधन सामग्री पुरवणारे पुरवठादार कोणकोणते, हे उद्योजकाचं उत्पादन सुरू करण्यापूर्वीचे कार्य. जर उत्पादन सुरू करत असताना कर्मचारी, मग त्यामध्ये कुशल कर्मचारी लागतील, अकुशल कर्मचारी लागतील, यंत्रसामग्री कोणती लागणार आहे, त्यानंतर रस्ते, वाहतूक, वीज पुरवठा, भांडवल, कच्चा माल या सर्व गोष्टी उत्पादन सुरू असताना आपल्याला तिथे लागणार आहे. त्यानंतर आहे वित्तीय व्यवस्थापन करणे. हा देखील उद्योजकाच्या कार्यामधला फार महत्त्वाचं कार्य आहे. वित्तीय व्यवस्थापन करणे म्हणजे पैशाचं व्यवस्थापन. तिथं तुम्हाला वित्त म्हणजे पैसा, पैशाचं व्यवस्थापन तुम्हाला तिथे करता आलं पाहिजे. त्याच्यावरच व्यवसायाचं भवितव्य, व्यवसायाला मिळणारं यश हे अवलंबून आहे. तर व्यवसायाला वित्त पुरवठा हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. ज्याप्रमाणे मनुष्याच्या मेंदूला रक्तपुरवठा सातत्याने हवा असतो, त्याचप्रमाणे उद्योग चालविण्यासाठी सुद्धा
अगदी दैनंदिन कार्याला सुद्धा वित्तीय स्रोत मोठ्या प्रमाणात हा असणं आवश्यक आहे. उद्योगात स्वतःचे भांडवल, इतरांचे भांडवल, सावकार, बँका, इतरांकडून मिळवलेले भांडवल या सर्व भांडवलांचा उपयोग कशा प्रकारे करता येईल हे उद्योजकाचे एक महत्त्वाचं कार्य आहे. यासाठी वित्तीय व्यवस्थापन काळजीपूर्वक, अचूक, तंतोतंत होणे फार आवश्यक असते. कच्चा माल, पुरवठादार, वाहतूक, कामगार पगार, वीज, पाणी, दैनंदिन खर्च, किरकोळ खर्च इत्यादी अनेक खर्चांवर नियंत्रण करणे फार गरजेचे आहे. ते वेळेवर होण्यासाठी वित्तीय व्यवस्थापनाची अत्यंत आवश्यकता महत्त्वाची आहे. खर्चाचे नियोजन करून रोख प्रवाह, खेळते भांडवल, निधी प्रवाह विश्लेषण तयार करणे हे आवश्यक आहे. व्यवसायामध्ये अनेक प्रकारचे खर्च उद्भवत असतात. ते खर्च कशा प्रकारे करायचे आणि ते खर्च करण्यासाठी लागणारा जो काही निधी आहे, जो काही पैसा आहे, तो सातत्याने कसा आपल्या व्यवसायात येत राहील याचं एक प्रकारचं विश्लेषण उद्योजकाला तिथं करणं फार गरजेचं आहे. वित्तीय व्यवस्थापनाचं नियोजन, खर्चाचं नियोजन करून रोख प्रवाह, खेळते भांडवल व निधी प्रवाह कसा राहील व्यवसायामध्ये, त्याचा फ्लो कसा राहील पैशाचा, दैनंदिन होणाऱ्या खर्चासाठी पैसा आपल्याकडे कसा उपलब्ध राहील, हे उद्योजकाचं एक प्रमुख कार्य आहे वित्तीय व्यवस्थापन करणं. त्यानंतर आहे संघटनात्मक कार्य किंवा संघटनात्मक व्यवसायामध्ये जे काही कर्मचारी वर्ग असतील, साधन सामग्री असेल, तर यांचं संघटन कशा पद्धतीने करता येईल हे उद्योजकाने तिथे बघितला पाहिजे. वेगवेगळ्या लोकांकडून आपल्याला काम करून घ्यायचं आहे. लोकांकडून काम करून घेत असताना त्यामध्ये काही उणिवा असणार नाही. कर्मचारी व संघटन किंवा व्यवस्थापक यांमध्ये एक प्रकारचं सूत्रीकरण तिथे आपल्याला बघायला मिळेल. या दृष्टीने आपल्याला संघटनात्मक कार्य केली पाहिजे. कंपनी म्हटलं, उद्योग म्हटलं तर बऱ्याच लोकांशी आपला संपर्क येत असतो. त्या सर्वांना सामावून घेण्याची, त्यांचे जे काही त्रुटी असतील, प्रॉब्लेम्स असतील ते समजून घेऊन त्यातून मार्ग काढून सर्वांना एकत्रीकरण करून आपल्याला व्यवसायामध्ये कार्य करायचं असतं. जर दोघांकडून जर पॉझिटिव्ह, सकारात्मक दृष्टिकोन असेल तर व्यवसायाची भरभराट होण्यास त्याचा फायदा होतो. जर व्यवसायामध्ये जर काही कर्मचाऱ्यांमध्ये, व्यवस्थापकामध्ये जर काही कलह निर्माण होत असेल तर अशा प्रकारे त्याचा परिणाम व्यवसायावर, व्यवसायाच्या उत्पादनांवर होतो आणि त्याचा परिणाम व्यवसायाच्या भरभराटीवर, त्याचा आर्थिक नुकसानतेवर त्याचा परिणाम आपल्याला दिसून येतो. त्यानंतर आहे शास्त्रीय व्यवस्थापन करणे. तर शास्त्रीय व्यवस्थापन करणे, प्रत्येक उद्योजक हा एक संघटक असतोच. आपण आधीच बघितले की त्याच्याकडे एक सर्वांना सामावून घेण्याची एक क्षमता असते. ते एक वैशिष्ट्य आहे, त्याचं गुणवैशिष्ट्य आहे. त्याचप्रमाणे तो एक व्यवस्थापक म्हणून सुद्धा कार्य करत असतो. व्यवस्थापनात उद्योजकता असतेच. उद्योगातील व्याप्ती, आकार, स्वरूप यानुसार आपल्या उद्योगात शास्त्रीय व्यवस्थापन केले तर श्रम, वेळ, पैसा याची बचत होण्यास फार मोठ्या प्रमाणात मदत होते. शास्त्रीय व्यवस्थापनाची अंमलबजावणी केली तर उद्योजकातील विशेषीकरणाचे फायदे मिळवता येतात. शास्त्रीय व्यवस्थापनामुळे उत्पादन, खरेदी, विक्री, विपणन, वितरण अशा अनेक कार्यांचा समावेश त्यामध्ये करता येतो. त्यामुळे कार्यात अचूकता, तंतोतंतपणा, तत्परता अशा अनेक गोष्टींची अंमलबजावणी व नियंत्रणातून उद्योगाला फायदे मिळत असतात. व्यवस्थापन, उद्योजक हा एक व्यवस्थापकच असतो. पूर्वी कालांतराने बघत गेलो तर व्यवसाय हा संकुचित असायचा. एकल व्यापारी संस्थेमध्ये व्यवसायाचा मालक हा एकच असायचा. तोच व्यवस्थायाचं व्यवस्थापन करत असे.
कालांतराने भागीदारी संस्था आली. भागीदारी संस्थेमध्ये एक किंवा दोन असे व्यक्ती एकत्र येऊन व्यवसाय करू लागले. त्या दोघांचं नियंत्रण व्यवसायामध्ये असायचं. त्यानंतर कालांतराने आता व्यवसायाचं स्वरूप हे वाढलेलं आहे. औद्योगिक क्षेत्रामध्ये त्याचं रूपांतर झालेलं आहे. व्यवसायाचं कर्मचाऱ्यांची संख्या, उत्पादनाचं टर्नओव्हर हा फार मोठ्या प्रमाणावर होत आहे. तर त्यामुळे एकट्या व्यवस्थापकाने तिथे लक्ष देणे शक्य नसल्यामुळे अशा व्यवस्थापकाची गरज, कुशल व्यवस्थापकाची गरज तिथे निर्माण झालेली आहे. कंपनीच्या मालकाच्या थ्रू तो कंपनीचं जे काही चालणारं कार्य आहे ते बघण्याचं, त्याच्यावर व्यवस्थापन ठेवण्याचं, त्याचं नियंत्रण ठेवण्याचं कार्य हे कुशल व्यवस्थापकांमार्फत करण्यात येत आहे. तर त्यानंतर आहे कर्मचारी व्यवस्थापन करणे. तर प्रत्येक उद्योगात प्रत्येक कार्य कर्मचारी हे पूर्ण करत असतो. प्रत्येक व्यवसायामध्ये कर्मचारी म्हणजेच मनुष्य हा कार्य करत असतो. हा मानवी घटक उद्योगाला फार मोठे यश देत असतो. तेव्हा मानवाचे योग्य प्रकारे संवर्धन, संसाधन करणे म्हणजेच हे उद्योजकाचे महत्त्वाचं कार्य आहे, की कार्य करून घेता आलं पाहिजे. व्यवसाय करत असताना आपल्याला मनुष्याकडूनच काम करून घ्यायचं आहे, कर्मचाऱ्यांकडून काम करून घ्यायचं आहे. तर मग मानवाचं योग्य प्रकारे संवर्धन, तो आपल्याकडे कशा प्रकारे टिकला पाहिजे, त्याचं संसाधन कशा पद्धतीने आपण त्याच्याकडून काम करून घेऊ शकतो, त्याला हे उद्योजकाचं एक प्रमुख कार्य तिथं मानलं जातं. प्रत्येक कामगार ते व्यवस्थापकांपर्यंत पदाच्या नियुक्ती करण्यासाठी कुशल, अनुभवी, हुशार, योग्य पात्रता, चांगल्या व्यक्तीची नियुक्ती करणे फार आवश्यक आहे. व्यवसायाच्या आकारमानतेनुसार, व्यवसायाच्या क्षमतेनुसार आपल्याला कर्मचारी व्यवस्थापन करणं गरजेचं आहे, की आपल्याला कशा प्रकारचं कर्मचारी लागणार आहे. कुशल कर्मचारी, अकुशल कर्मचारी, त्यांची योग्यता काय आहे, त्यांचा अनुभव काय आहे. चांगल्या व्यक्तीची नियुक्ती करणे ही फार उद्योजकाचं महत्त्वाचं कार्य तिथे मानलं जातं. अशा व्यक्तींकडून उत्पादन ते वितरणापर्यंतची सर्व कार्य आपल्याला यशस्वीपणे करून घेता आली पाहिजे. कर्मचाऱ्यांना त्यांचा अनुभव, शिक्षण, पात्रतेनुसार योग्य कामाचे वाटप तिथं करून दिले पाहिजे. योग्य त्यांना त्या कामाचा मोबदला तिथं त्यांना दिला पाहिजे. योग्य प्रकारच्या सोयीसुविधा त्यांना तिथं उपलब्ध करून दिल्या पाहिजे. आणि उद्योगांमध्ये संप, घेराव, मोर्चे, टाळेबंदी असे प्रकार मुळीच घडणार नाही, या दृष्टीने सुद्धा उद्योजकाने लक्ष दिले पाहिजे. उद्योग सुरळीत चालण्यासाठी कर्मचारी व्यवस्थापन करणे फार अत्यंत महत्त्वाचे कार्य इथे मानले जाते. त्यानंतर आहे पर्यावरणाचे रक्षण करणे. तर मानवी जीवनाला सुखी, समृद्धी व सुरक्षित जीवन जगण्यासाठी पर्यावरणाचं रक्षण करणे ही अत्यंत महत्त्वाची कामगिरी आहे. आधुनिक काळात अनेक बदलांमुळे मोठ्या प्रमाणात कृत्रिम आघात तयार होत आहे. वृक्षतोड मोठ्या प्रमाणात होत आहे. इमारती, उद्योग इत्यादींमुळे नैसर्गिक असमतोल वाढत आहे. त्यामुळे प्रदूषण समस्या ही निर्माण होऊ लागली आहे. त्याचबरोबर स्वच्छता ही एक मोठी समस्या निर्माण झाली आहे. अशा वाढत्या मोठ्या दोन समस्यांमुळे मानवी जीवन हे धोक्यात येत आहे. त्यामुळे उद्योजकाने पर्यावरणाचं रक्षण करणं फार महत्त्वाचं आहे. उद्योजकाने स्वच्छता, प्रदूषण याविषयी जागरूक असणं गरजेचं आहे. उत्पादन कारखान्यात कामगारांना आणि आजूबाजूला राहणाऱ्या लोकांना याचा त्रास होणार नाही, याकडे उद्योजकाने लक्ष दिले पाहिजे. अनेक कारखान्यातील टाकाऊ पदार्थांमुळे हवा, पाणी यावर परिणाम होत असतो. शेती व शेतपिकांवर त्याचा परिणाम होत असतो. अशा कारणांचा विचार होणे अत्यंत महत्त्वाची जबाबदारी आजच्या उद्योजकांवर आहे. ती म्हणजे नैसर्गिक पर्यावरणाचं संरक्षण करणे, त्याचं संवर्धन करणे.
तर उद्योजक निर्माण करत असताना सर्वप्रथम आपल्याला प्रदूषण नियंत्रण महामंडळाची NOC तिकडं घ्यावी लागते, त्यांची परवानगी घ्यावी लागते की आम्ही अशा प्रकारचा उद्योग करत आहे, त्याचं पर्यावरणाला कोणतीही हानी नाही, समाजाला त्याचा काही परिणाम होणार नाही, परिसरातील वातावरणाला त्याचा काही हानी पोहोचणार नाही, अशा प्रकारची आम्ही खबरदारी घेऊ असं हमीपत्र आपल्याला तिथे द्यावं लागतं, लिहून द्यावं लागतं, तरच आपल्याला उद्योजक सुरू करता येतो. तर उद्योजकाने पर्यावरणाचं रक्षण सुद्धा केलं पाहिजे, सभोवतालचं वातावरणाला कशी हानी पोहोचणार नाही याची दक्षता त्याने तिथं घेतली पाहिजे. हे अत्यंत महत्त्वाचं कार्य उद्योजकाला करायचं आहे आणि ते करणं आवश्यक आहे. त्यानंतर आहे त्वरित अचूक निर्णय घेणे. तर त्वरित अचूक निर्णय घेणे हे प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक उद्योजकाला हे महत्त्वाचं कार्य आहे की निर्णय आधी चुकला तर त्याचे परिणाम उद्योजकाच्या यश अपयशावर अवलंबून असणार आहे. त्यामुळे उद्योजकाने कोणतेही कार्य करत असताना निर्णय घेणे हे फार महत्त्वाचं आहे. दैनंदिन कार्यामध्ये अनेक ठिकाणी अनेक वेळा उद्योजकाला निर्णय हे घ्यावे लागत असतात. हे निर्णय घेत असताना त्यामधली अचूकता व तत्परता असणे फार अत्यंत महत्त्व किंवा आवश्यक आहे. अशा निर्णयामुळे उद्योजकता मोठ्या प्रमाणात फायदे मिळतात, तर त्याचप्रमाणे धोके सुद्धा आपल्याला पत्करावे लागू शकतात. त्यामुळे उत्पादन, खरेदी विक्री, विपणन, बाजारपेठ, वितरण, कर्मचारी व्यवस्थापन, तंत्रज्ञान या सर्व घटकांचे ज्ञान असणे आवश्यक असते. प्रत्येक ठिकाणी उद्योजकाचे ज्ञान, अनुभव, कौशल्य, साहस व दूरदृष्टी या सर्व गुणांची कसोटीच तिथं त्याला लावावी लागते. अशा निर्णय प्रक्रियेत भूतकाळातील झालेल्या ज्या घटनांची माहिती वर्तमानातील परिस्थितीत भविष्याचा वेध घेऊन निर्णय घेणे आवश्यक आहे. भूतकाळामध्ये ज्या काही चुका झालेल्या आहेत त्यामुळे व्यवसायाला काही आर्थिक नुकसान सहन करावे लागले, त्याचा अंदाज घेऊन वर्तमान काळात किंवा भविष्य काळात आपल्याला जे काही निर्णय घ्यायचा आहे, जे काही कार्य करत असताना या सर्व गोष्टींचा अभ्यास करून आपल्याला निर्णय घ्यावे लागतात. त्यामुळे उद्योगातील आकडेवारी, संशोधन इत्यादी माहिती त्यांना मिळवणे आवश्यक असते. उद्योजकाचा निर्णय हा उद्योगांवर मोठ्या प्रमाणावर परिणाम करत असतो. त्यामुळे उद्योजकाची निर्णय घेण्याची जी अचूकता आहे ती फार महत्त्वाची आहे. कोणतेही कार्य करत असताना, निर्णय घेत असताना तो अचूक, तंतोतंत व त्यामध्ये तत्परता असणं फार गरजेचं आहे. विविध प्रकारचे समस्या, प्रसंग उद्योगांमध्ये उद्भवत असतात, तर त्या प्रसंगी, त्या अडचणी, त्या समस्या सोडवत असताना कशा प्रकारे उद्योजकांनी त्याचं निर्णयाची जी क्षमता आहे, निर्णय कशा प्रकारे त्याने तिथं अचूकता त्या निर्णयाची दाखवली पाहिजे, हे महत्त्वाचं कार्य उद्योजकाला करणं फार गरजेचं आहे. या ठिकाणी आपण बघितलंय की उद्योजकाचे कार्य व त्यामध्ये नवनिर्मिती करणे, जोखीम स्वीकारणे, उत्पादन साधनांचे संघटन, वित्तीय व्यवस्थापन, संघटनात्मक कार्य, शास्त्रीय व्यवस्थापन करणे, कर्मचारी व्यवस्थापन करणे, पर्यावरणाचे रक्षण व त्वरित अचूक निर्णय घेणे, या पुढचे जे काही उद्योजकाचे कार्य आहे ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू. धन्यवाद.